स्कूल पर लगाया ताला, टीचरों की कमी पर पेरेंट्स गुस्से में। गुस्साए गांव वालों और पेरेंट्स ने सोमवार 6 अप्रैल 2026 सुबह 10 बजे स्कूल पर ताला लगा दिया। इस घटना ने एक बार फिर एजुकेशन सिस्टम में गंभीर कमियों को सामने ला दिया है। गोपाड़ी एक आदिवासी गांव है जिसकी आबादी करीब 1500 है और ये पुसद से करीब 35 से किलोमीटर दूर जंगल वाले इलाके में है, जहां जिला परिषद स्कूल में क्लास 1 से 4 तक कुल 52 स्टूडेंट पढ़ते हैं। इनमें से क्लास 1 में 26, क्लास में 2 और 1 में 11, क्लास 2 में 11 और 3 में और सिर्फ 4 क्लास में 4 हैं। हालांकि इन सभी स्टूडेंट को पढ़ाने के लिए सिर्फ एक टीचर होने से एजुकेशन की क्वालिटी पर गंभीर सवालिया निशान लग गया है। गांव वालों का आरोप है कि 2017 में स्कूल में अपॉइंट हुई टीचर प्रीति जाधव 2022 में स्कूल नहीं आ रही है। इस वजह से क्लास 1 से 4 तक की पढ़ाई का पूरा बोझ एक ही टीचर पर आ गया है। बीएलओ समेत कई सरकारी कामों की जिम्मेदारी भी उसी पर होने से ये मुश्किल खड़ी हो गई है। स्कूल चलाए या सरकारी काम करे, स्कूल मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन दत्ता और पेरेंट्स ने ग्रुप एजुकेशन ऑफिसर, सेंटर हेड और एजुकेशन डिपार्टमेंट से बार बार टीचरों की मांग की, लेकिन अभी तक कोई ठोस एक्शन नहीं लिया गया है। इसीलिए गुस्साए पेरेंट्स ने आखिरकार स्कूल पर ताला लगा दिया और एडमिनिस्ट्रेशन की लापरवाही पर कड़ी नाराजगी जताई है। मौजूद नागरिक प्रेम मेढे, भांजी पंचायत समिति मेंबर दिलीप राव ढाकोरे, पुलिस पटेल राजू ताले और ग्राम पंचायत मेंबर भीमराव जी पांडे, देवराव मेड़े, प्रदीप भिसे, भोरागांव डाकोरे, विठ्ठल घावस, गजानन बेले, प्रवीण गोड़ामाले, संभाजी भिसे, ज्ञानेश्वर बाले, बालू सासने, मारुति ताले और अन्य उपस्थित थे। आवाज सत्याच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पुसद तालुक्यातील गोपवाडी इथे 3 वर्षापासून शिक्षक नसल्यामुळे नागरिकांनी शाळेला कुलूप लावलं। महिला आहेत, ग्रामपंचायत मेंबर, पोलीस पाटील, सर्व गावकऱ्यांनी लेकराचं भविष्य पाहून आज शाळेला कुलूप लावण्यात आलं। मुख्याध्यापक आहेत, परंतु त्यांना एकल्याला काम होत नसल्यामुळे बीएलओचा अधिकार देण्यात आलेला आहे। त्यांना गावात फिरायला जायला लागते आणि लेकराचं भवितव्य अंधारात आहे। आपल्यासोबत आहेत प्रेमरावजी मेंढे, सामाजिक कार्यकर्ते, कोणत्याही कार्याला त्यांचं सहकार्य असते। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। सांगा सर तुमचं नाव। माझं नाव प्रेम सकाराम मेंढे, मी गोपवाडी येथील कायम रहिवासी आहे। आज रोजी आमच्या येथील जिल्हा परिषद शाळा गोपवाडी खूप वाईट परिस्थिती आहे। या ठिकाणी 1 ते 4 वर्ग असून गेल्या 3 वर्षापासून एकच शिक्षक आहे। या ठिकाणी जवळपास 55 विद्यार्थी शिकायला आहे। तरी पण या ठिकाणी एक शिक्षक असल्यामुळं पहिल्या वर्गातल्या मुलांना शिक्षक मुळाक्षर शिकवतील काय, 4थ्या वर्गातील मुलांना त्यांचा अभ्यासक्रम शिकवतील, अशा प्रकारे या मुलांच्या शिक्षणाचं खूप असं वाईट परिस्थिती आहे। मुलं 4थी पर्यंत जाऊन त्यांना लिहिता वाचता येत नाही। दुसऱ्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर हे मुलं यांना लिहिता वाचता आले नसल्यामुळं हे मुलं शेवटी अडाणी राहतात आणि शाळा सोडून त्यांना बेगारी काम किंवा ऊसतोडीचे काम करावं लागते। आमच्या येथील सर्व मजूर वर्ग आहे आणि मजुरांचे या ठिकाणी मुलं आहे। मुलांचं शिक्षण होत नसल्यामुळं हे मुलंसुद्धा मजुरी करण्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे पर्याय राहणार नाही। मागे आमच्या येथील किमान 90% लोक ऊसतोडीच्या कामावर जातात। माझं नाव राजेंद्र रामचंद्र भोकरे, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती। दररोज शिक्षक येतात। शिक्षक किती आहे तुमच्या शाळेला? सध्या 2 होते, पण मागील ऑक्टोबर 2022 पासून प्रीती रामजीवन जाधव ही सध्या शाळेवर कार्यरत नाही। फक्त तिचं ऑनलाईन या ठिकाणी दाखवत आहे, परंतु सध्या शाळेवर एकच शिक्षक कार्यरत आहे। त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होत आहे। आपण म्हणता शिक्षक आहेत, तर मग हे कुलूप कशासाठी ठोकत आहे आपण? नाही सर, शिक्षक एकच आहे सध्या।
काय आपण आता जे म्हणलं की शिक्षक आहेत आणि रोज येतात, तर मग हे कशासाठी आपण लॉक ठोकतात? कारण एक शिक्षक असल्यामुळे त्यांना BLOचं काम आणि बाकीचे जे शैक्षणिक कामं आहेत एवढे काम करून 55 विद्यार्थी संख्या असल्यामुळे त्यांना तर शिकवता येत शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं. कारण की 4पर्यंत वर्ग असल्यामुळे पहिल्या वर्गाला ABCD शिकवायचं का चौथ्या वर्गाला शिकवायचं एवढा कामाचा ताण आणि शैक्षणिक कामे. शिक्षणाची गंगा हे खेड्यापर्यंत पोहोचली पाहिजे. शासनाचं धोरण आहे, परंतु इथे विद्यार्थ्यांना काही येत नाही. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. ताई, बे बेचा पाडा सांग बरं. बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 16 12 बे 7 14 बे 8 16 92 18 बे थँक्यू 20. थँक्यू. म्हणजे ABCD सहकारी असते. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सांगा सर तुमचं नाव. माझं नाव प्रेम सकाराम मेंढे. मी गोपवाडी येथील कायम रहिवासी आहे. आज रोजी आमच्या येथील जिल्हा परिषद शाळा गोपवाडी खूप वाईट परिस्थिती आहे. या ठिकाणी 1 ते 4 वर्ग असून गेल्या 3 वर्षापासून एकच शिक्षक आहे. या ठिकाणी जवळपास 55 विद्यार्थी शिकायला आहे. तरी पण या ठिकाणी एक शिक्षक असल्यामुळं पहिल्या वर्गातल्या मुलांना शिक्षक मुळाक्षरं शिकवतील काय, चौथ्या वर्गातील मुलांना त्यांचा अभ्यासक्रम शिकवतील, अशा प्रकारे या मुलांच्या शिक्षणाचं खूप असं वाईट परिस्थिती आहे. मुलं 4थीपर्यंत जाऊन त्यांना लिहिता वाचता येत नाही. दुसऱ्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर हे मुलं यांना लिहिता वाचता आले नसल्यामुळं हे मुलं शेवटी अडाणी राहतात आणि शाळा सोडून त्यांना बेगारी काम किंवा ऊसतोडीचे काम करावं लागते. आमच्या येथील सर्व मजूर वर्ग आहे आणि मजुरांचे या ठिकाणी मुलं आहे. मुलांचं शिक्षण होत नसल्यामुळं हे मुलंसुद्धा मजुरी करण्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे पर्याय राहणार नाही. मागे आमच्या येथील किमान 90% लोक ऊसतोडीच्या कामावर जातात. 2018 पासून मी या शाळेचा मुख्याध्यापक आणि या शाळेला 2 शिक्षक होते. आता मात्र काही कारणास्तव मी एकटाच आहे. मुख्याध्यापक 4 वर्ग, शिक्षक 4 वर्गाचा शिक्षक आणि या गावचा BLO आणि असा या गावाचा या शाळेचा एकंदरीत भार सांभाळत मी माझं शिक्षणाचं कार्य करतो. मात्र एकंदरीत कामाचा भार पाहता अपेक्षित यश मिळते, कधी मिळत नाही. आणि आज रोजी आपल्या शाळेला यांनी पंचायत समितीला एका शिक्षकाच्या मागणीचं पत्र आता त्यांनी दाखवलं मला. आणि असं आहे की एक शिक्षकाची मागणी आहे सर, आम्हाला जर शिक्षक आजपर्यंत जर दिला नाही तर आज शाळाबंद आंदोलन आम्हाला करायचं, तर आम्हाला सहकार्य करा. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मग मी आज माझे विद्यार्थी आणि आम्ही गेटच्या बाहेर आलेलो आहोत. आणि अपेक्षा ही आहे की जर शिक्षक मिळाला तर ही शाळा पूर्ववत आणि शैक्षणिक गुणवत्ता ही सर्व पूर्ववत होऊ शकते. माझा प्रशासनावर विश्वास आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, की गावकरी मंडळी, शाळा व्यवस्थापन समिती यांनी जी मागणी ठेवलेली आहे ती अतिशय योग्य आहे, रास्त आहे. आणि प्रशासनावर विश्वास असल्यामुळं या मागणीचा प्रशासन सकारात्मक विचार करून लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण करेल असं या क्षणी मला वाटतं. सर, शिक्षकांना तुमच्या 1-2 येत नाही, ABCD येत नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? पटसंख्या आणि विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शिक्षक एकटाच असल्यामुळं आणि एवढा प्रभार या गोष्टीमुळं माझे प्रयत्न मी जे करतो आहे आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं ते कदाचित मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि माझा प्रयत्न जो आहे तो मी माझा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मात्र विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष
पर्सनल प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष तेवढं मात्र होऊ शकत नाही, त्यामुळं विद्यार्थी थोडासा मागं पडतो. बरं सर, BLOचं काम आहे तुमच्याकडं आणि इथं मग शाळेला कुलूप लावतात काय विद्यार्थी असे मुकाटच? BLOचं काम करत असताना